लास्ट लेक्चरला आपण पहिले 6 क्वेश्चन पाहिले होते. जॉमेट्रीचा जो आपला 7 नंबरचा चॅप्टर आहे 10चा, ज्याचं नाव आहे मेन्सुरेशन, त्याचे 6 क्वेश्चन आपण लास्टच्या लेक्चरला पाहिले. या लेक्चरमध्ये आपण 7, 8 आणि 9 हे 3 क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्यामधला 7th वाला क्वेश्चन आहे. पहा 7th वाल्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. अ सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेसेस. म्हणजे काय की सिलेंडर आहे आणि कोन आहे. एक सिलेंडर आणि कोन यांचे जो बेस आहे हा कसा आहे, इक्वल आहे. इक्वल म्हणजे सेमच आहे. ठीक आहे. जर तो सेम आहे तर याचा अर्थ त्यांचा रेडियस वगैरे सगळं सेम असणार आहे. पुढे सांगितलं आपल्याला की द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. सिलेंडरची जी हाईट आहे ती 3 सेंटीमीटर आहे अँड द एरिया ऑफ इट्स बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे त्याचा जो एरिया आहे, बेसचा जो एरिया आहे हा किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. आणि हा एक कोन आहे ज्याला सिलेंडरच्या वरती प्लेस केलेला आहे, ठेवलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर सो फॉर्म्ड इज 500 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे तयार झालेली जी आकृती आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो व्हॉल्यूम दिलाय 500 सेंटीमीटर क्यूब. आणि सांगितलंय फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. तर या पूर्ण फिगरची जी हाईट आहे टोटल ती सांगा. क्वेश्चन खूप छान आहे आणि महत्वाचं म्हणजे सोपं आहे. परंतु प्रश्न जर आपल्याला समजला नसेल तर आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही. आपल्याला सांगितलं की या पूर्ण फिगरची जी हाईट आहे ना ती फाइंड आउट करा. आता ऑलरेडी आपल्याला सिलेंडरची हाईट दिलेली, किती दिली, 3 सेंटीमीटर. आपल्याला फक्त कोनची ही जी हाईट आहे ना, कोनवाली हाईट ती माहित पाहिजे. ती जर मिळाली तर यांची बेरीज करून आपण एकत्रित पूर्ण याची हाईट काढू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे पूर्ण फिगरचा, याचा वापर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर चला आपण याला सॉल्व्ह करायला घेऊ. एक 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 सॉल्व्ह करत गेलो ना तर आपली एक मिस्ट्री सॉल्व्ह होत राहते. ठीक आहे. चला मग आपण पहिल्यांदा गिव्हन लिहू. काय काय दिलंय ते लिहू. पहिल्यांदा गिव्हन म्हणू. हा गिव्हन. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहू. सगळ्यात पहिल्यांदा गिव्हन मध्ये दिलंय आपल्याला हाईट ऑफ सिलेंडर दिलेला आहे. आता सिलेंडरची हाईट आणि कोनची हाईट त्यांना आपल्याला H1 H2 वगैरे म्हणावा लागेल. तर आपण पहिल्यांदा हाईट ऑफ सिलेंडरला आपण 1 कन्सिडर करू आणि कोनला आपण 2 कन्सिडर करू. तर हाईट ऑफ सिलेंडर हा सिलेंडरला आपण 1 कन्सिडर करणार आहे म्हणून H1 इज इक्वल टू किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. बरं नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, एरिया ऑफ इट्स बेस. त्याचा जो बेसचा एरिया आहे ना कोणाच्या, सिलेंडरच्या, एरिया ऑफ बेस. आता मला सांगा सिलेंडरचा जो बेस आहे तो कुठला आहे, सर्क्युलर आहे ना, आणि सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. आणि तो किती दिलाय आपल्याला, पाय आर स्क्वेअर 100 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला काय दिलेली आहे, दिसतंय, ओके दिसतंय. द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर. म्हणजे तयार झालेली जी आकृती आहे ना, व्हॉल्यूम ऑफ फिगर किती दिली आपल्याला, 500 सेंटीमीटर क्यूब. आणि प्रश्न केलाय फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. तर पूर्ण फिगरची हाईट फाइंड आउट करा. बरं चला, हा क्वेश्चन म्हणजे अवघड बिलकुल बी नाहीये ऍक्च्युली. हा इथे H1 हा याला आहे ना फॉर्म्युल्याच्या हिशोबाने सोडवणं मस्त आहे. म्हणजे आपल्याला हा जो दिलाय ना व्हॉल्यूम ऑफ फिगर, या हा वाला फॉर्म्युला वापरायचा. आता पूर्ण फिगरचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल आपल्याला तर हा पूर्ण फिगरचा व्हॉल्यूम कसा काढू शकतो आपण, आपल्याला कोणचा व्हॉल्यूम माहित पाहिजे, माहिती जो आहे पाय आर स्क्वेअर H डिवायडेड बाय 3. आणि सिलेंडरचा पण व्हॉल्यूम माहित पाहिजे जो आहे पाय आर स्क्वेअर H. या दोघांची बेरीज म्हणजे ती बेरीज म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ फिगर, तो किती, 500. आलं लक्षात. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फिगर जर काढायचं असेल तर व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरची ऍडिशन करावी लागेल. आणि ती ऍडिशन किती दाखवावं लागेल, 500 सेंटीमीटर क्यूब दाखवावं लागेल. आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करत जावं लागतील. बस इतकं सोपं आहे. चला मग याला सॉल्व्ह करू आपण.
गिवन झालं. गिवन झाल्यानंतर आपण डायरेक्ट जाऊ सोल्युशनला. गिवन झाल्यानंतर सोल्युशन पाहू आपण. सोल्युशन. बरं, सोल्युशन मध्ये मी सरळ सरळ लिहिणार व्हॉल्यूम ऑफ फिगर. व्हॉल्यूम ऑफ फिगर कशी तयार होईल, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फिगर कशी काढणार आपण. व्हॉल्यूम ऑफ फिगर जर आम्हाला काढायची असेल तर आम्हाला व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन आणि प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर या दोघांची काय करावं लागेल, ऍडिशन करावी लागेल. बरोबर आहे. चला मग या दोघांची ऍडिशन करण्यासाठी आधी फॉर्म्युला पुट करावा लागेल आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ फिगर माहिती आहे आपल्याला किती आहे, 500 आहे. मग मी इथं 500 व्हॅल्यू पुट करणार इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतो, तर व्हॉल्यूम ऑफ कोन असतो पाय आर स्क्वेअर एच आणि डिवायडेड बाय किती 3. बरोबर आहे. आणि प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतो पाय आर स्क्वेअर एच. मला वाटतं हे समजलेलं असेल. हे फॉर्म्युला माहितच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरं, आता या ठिकाणी याला सॉल्व्ह करायला घेऊ आपण. हा झाला 500 इज इक्वल टू, आता बघा बरं का, पाय आर स्क्वेअरची जी ह्या दोघांची जे पाय आर स्क्वेअर आहे ना, बेस सेम आहे ना दोघांचा पण बेस सेम आहे. तर यांचा पाय आर स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू आमच्याकडे आहे. डायरेक्ट पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आमच्याजवळ आहे. हे काय, एरिया ऑफ बेस. बेस म्हणजे तो सर्क्युलरच एरिया आहे ना, आणि सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर असतो आणि तो किती आहे 100. बस ज्या ज्या ठिकाणी पाय आर स्क्वेअर आहे त्या त्या ठिकाणी आपण 100 पुट करणार. पाय आर स्क्वेअरच्या जागी आपण 100 पुट करणार. 100 इंटू कोणची हाईट आहे का आपल्याकडं, नाही. मग कोणची हाईट आपल्याला काढायची, तो म्हणजे आपण एच कन्सिडर करू अपॉन 3 प्लस पुन्हा एकदा इथं पाय आर स्क्वेअर आहे. पाय आर स्क्वेअर म्हणजे पाय आर स्क्वेअर किती आहे 100 आहे. इंटू एच किती आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मध्ये सॉरी सिलेंडरची हाईट किती आहे दिलेली आहे. हाईट ऑफ सिलेंडर आहे बघा 3 सेंटीमीटर. मग आपण इथं 3 पुट करू शकतो बा, इथं 3 पुट केलं. ओके, चला याला सॉल्व्ह करू आपण पुढं. 500 आहे असा इज इक्वल टू 100 एच म्हणू याला, 100 एच अपॉन 3 प्लस 100 इंटू 3 300 प्लस 300 या साईडला ना मायनस 300 होईल तो. 500 मायनस 300 इज इक्वल टू 100 एच डिवायडेड बाय 3. आपल्याला हाईट मिळून जाईल आणि हाईट मिळाली तर आपला आन्सर येऊन जाईल. बरं, तर हा झाला 200. बरोबर आहे. आणि हा 3 डिवाइडला इकडे आणा मल्टिप्लिकेशनला, आणि 100 मल्टिप्लिकेशनला आहे तो आणा इकडे डिवाइडला. आणि पलीकडे काय राहील फक्त एच. एच म्हणजे हाईट ऑफ कोन. 100 आहे 100 आणि 100 दोन्ही 200 3 2 6. एच किती आला 6 सेंटीमीटर. हा एच म्हणजे काय, हाईट ऑफ कोन. हा एच म्हणजे काय, हाईट ऑफ कोन. बरोबर आहे. हा, आणि आपण म्हणणार हाईट ऑफ कोन इज 6 सेंटीमीटर. परंतु आपल्याला कोणची हाईट विचारलेली नाही, आपल्याला विचारलेली पूर्ण डायग्रामची हाईट, म्हणजे पूर्ण त्यावाल्या याची हाईट. बरोबर आहे. आता बघा बरं का, कोणची हाईट आत्ताच काढली आपण 6. आता सिलेंडरची हाईट माहित पाहिजे आपल्याला. सिलेंडरची हाईट किती आहे, काय इथे 3, म्हणजे टोटल हाईट किती झाली 6 आणि 3 9 सेंटीमीटर. बस झाला आमचा आन्सर. बरोबर आहे. पण आता आपल्याला खाली लिहावं लागेल की हाईट ऑफ काय आहे, हाईट ऑफ फिगर. हा, मग हाईट ऑफ फिगर कशी तयार होईल, हाईट ऑफ फिगर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल. हाईट ऑफ फिगर काढण्यासाठी आपण लिहिणार हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू हा हाईट ऑफ कोन प्लस हाईट ऑफ कोन प्लस हाईट ऑफ सिलेंडर. इथं लिहितो मी हाईट ऑफ सिलेंडर, हाईट ऑफ सिलेंडर. चला पुट करू. हाईट ऑफ कोन किती आहे, हे काय इथंच काढली 6 सेंटीमीटर, आणि प्लस हाईट ऑफ कोन हा 3 सेंटीमीटर, म्हणजे 6 प्लस 3 9 सेंटीमीटर. हे झालं आमचा आन्सर. याला सगळ्यात लास्टला पुन्हा एक वाक्यामध्ये लिहू शकता तुम्ही, हाईट ऑफ फिगर इज 9 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता, सोपा होता.
प्रश्न खूप मोठा दिसतो आणि भीतीदायक वाटतो, पण ऍक्च्युअली घाबरण्यासारखं काही नसतं. गिवन आणि टू फाइंड जर समजलं ना तर आन्सर म्हणजे तुम्ही शोधू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलंय इन फिगर, शेजारी एक फिगर दिलेली आपल्याला. त्या फिगर मध्ये अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फियर, सिलेंडर अँड कोन. एक खेळणी तयार झालेली आहे. ती खेळणी म्हणली पहा, हेमिस्फियर पासून, हा हेमिस्फियर आहे, त्यानंतर सिलेंडर पासून, हा एक सिलेंडर आहे बघा, आणि त्यानंतर कोन पासून, आणि हा वाला कोन आहे. येते लक्षात, हा वाला कोन आहे. या तीन डायग्राम पासून किंवा तीन शेप्स पासून एक खेळणी तयार झालेली आहे. तर त्याचा फाइंड टोटल एरिया ऑफ टॉय. त्या टॉयचा एरिया किती असेल, त्या टॉयचा एरिया किती असेल, एरिया काढायचा. एरिया म्हणजे माहिती तुम्हाला, एरिया म्हणजे काय. आता फक्त इथं प्रश्न असा की कर्व सरफेस एरिया घ्यायचा का यांचा टोटल सरफेस एरिया घ्यायचा, प्रत्येकाचा एरिया काढावा लागणार आहे. एक तर कर्व घ्यायचा का टोटल घ्यायचा. इथं टोटल घेऊन चालणार नाही. का नाही चालणार, चला बघू. हेमिस्फियर जर घेतला आपण, हेमिस्फियर जर घेतला तर हेमिस्फियर मध्ये दोन फेस असतात, बरोबर आहे. एक कर्व वाला हा आणि एक हा वाला. आता टॉय मध्ये हा वाला एरिया आत गेलेला आहे, बरोबर आहे, त्यामुळे हा घेऊन चालणार नाही, म्हणजे फक्त कर्व घ्यावा लागेल, बरोबर आहे. तसंच सिलेंडरचं आहे. सिलेंडर मध्ये सिलेंडरचे जे दोन्ही सर्कल असतात, हे जे दोन्ही सर्कल असतात, हे दोन्ही सर्कल सुद्धा कुठे गेलेले, आतमध्ये गेलेत त्या टॉयवर ना. त्यामुळं या एरियांचा विचार करायचा नाही, या एरियांचा विचार करायचा नाही. मग कशाचा विचार करायचा, फक्त हे कर्व सरफेस. लक्षात घ्या, आपल्याला जर या टॉयचा एरिया काढायचा असेल, टोटल एरिया, तर आपल्याला तिघांचेही कर्व सरफेस काढावे लागतील. म्हणजे आपल्याला कर्व सरफेस काढावा लागेल हेमिस्फियरचा, सिलेंडरचा आणि कोनचा, बस. आणि तिघांची ऍडिशन करायची, इतकं सोपं आहे. तिघांचे फक्त कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. टोटल सरफेस एरिया घ्यायचा नाही, का नाही घ्यायचा त्याचं रिझन मी आता सांगितलं, बरोबर आहे. मग आपण यांचा टोटल सरफेस एरिया न घेता कर्व सरफेस एरिया घेणार आहे, परंतु त्याच्या आधी आपल्याला गिवन आणि हे सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतील, गिवन वगैरे लिहावं लागतील. आता तीन तीन गोष्टींचं गिवन लिहायचंय. बरं, चला इथं हेमिस्फियर बद्दल लिहू पहिल्यांदा. हेमिस्फियर मध्ये काय गरजेचं आहे आपल्याला, हेमिस्फियर मध्ये फक्त रेडियस महत्वाचा आहे, म्हणून मी लिहितो रेडियस ऑफ हेमिस्फियर. रेडियस ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू, किती रेडियस आहे बघा, आहे का इथं, याचा जेवढा असेल तेवढाच याचा असेल ना, म्हणजे 3 सेंटीमीटर. लिहितो 3 सेंटीमीटर. ओके, एक. दोन, आता सिलेंडर साठी काय महत्वाचं आहे, हाईट महत्वाची आणि रेडियस महत्वाचा आहे. मग मी लिहिणार रेडियस, आणि याचा पण सेम आहे बरं का, तिघांसाठी रेडियस सेम असेल. मग मला वाटतं असं लिहू, रेडियस ऑफ हेमिस्फियर कॉमा कॉमा टाकून लिहू, आहे की नाही, तिघांसाठी पण सेमच. रेडियस ऑफ हेमिस्फियर, तिघांसाठी रेडियस सेम असेल, हेमिस्फियर, सिलेंडर आणि कोन इज इक्वल टू किती, 3 सेंटीमीटर. तिघांसाठी सेमच आहे. बरं, त्यानंतर सेकंड, हाईट ऑफ सिलेंडर. सिलेंडरची हाईट आहे पहा, हाईट ऑफ सिलेंडर. हाईट ऑफ सिलेंडरला एच म्हणू शकता. एच किती आहे, हाईट ऑफ सिलेंडर 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. आणि आकडा नंबर 3, कोन, कोनची हाईट, हाईट ऑफ कोन, हाईट ऑफ कोन, कोनची हाईट किती आहे, 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोनसाठी ना आपल्याला, कोनचा जो कर्व सरफेस एरिया आहे तो आहे पाय आर एल, आणि इथं आपल्याकडे एच आहे, इथं काय आहे, एच आहे. हा भाग महत्वाचा आहे बरं का. इथं एक गोष्ट बघा, याचा सिलेंडरचा आपण कर्व सरफेस एरिया काढू शकतो, कारण याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. आर आहे आपल्याकडे, एच पण आहे आपल्याकडे, आणि पायची व्हॅल्यू का माहिती आहे. यासाठी आपल्याला रेडियस पाहिजे, तो आहे ऑलरेडी 3 सेंटीमीटर. इथं प्रॉब्लेम काय आहे, याचा कर्व सरफेस एरिया असतो पाय आर एल, याचा काय असतो, पाय आर एल. मग याचा जर पाय आर एल असतो तर पाय आहे, आर आहे, एल, एल नाही आमच्याकडे, एल म्हणजे स्लांट आहे, ही नाहीये.
आपल्याकडं परपेंडिक्युलर हाईट आहे, रेडियस आहे, आपल्याकडे यल नाहीये. बघा मी मग अशी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल आहे तर काय बनेल, यल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग आर किती, 3, 3चा वर्ग 9, एच चा वर्ग 4चा वर्ग 16, 16 9 25, 25 म्हणजे किती आला 5. ठीक आहे, सॉल्व्ह करू, याला सॉल्व्ह करावं लागणार आहे, तसं नाही जमणार याला. ठीक आहे, स्लांट हाईट काढावं लागेल आधी स्लांट हाईट काढावं लागेल, बाकीचं काय नाही अडचण. गिव्हन झालंय, ठीक आहे, गिव्हन झालेलं हाईट ऑफ कोन पण लिहिलंय आपण. इथं आपण खाली टू फाइंड लिहू. टू फाइंड मध्ये आधी स्लांट हाईट काढायची, म्हणून पहिल्यांदा स्लांट हाईट लिहावं लागेल आणि नंतर टोटल एरिया ऑफ टॉय लिहावं लागेल. बरं, गिव्हन लिहिले झाले सगळं गिव्हन, ओके गिव्हन झालेलं आहे. आता गिव्हन नंतर आपल्याला लिहावं लागेल टू फाइंड. काय काय शोधावं लागेल, टू फाइंड मध्ये आपल्याला एक स्लांट हाईट शोधावा लागेल. स्लांट हाईट ज्याला आपण यल ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, यल. आणि 2 नंबरला आपल्याला टोटल एरिया शोधायचा आहे. टोटल एरिया ऑफ टॉय, त्या टॉयचा टोटल एरिया शोधायचा आहे. बरोबर आहे, ह्या 2 गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. पहिल्यांदा स्लांट हाईट शोधू. चला मग स्लांट हाईट शोधण्यासाठी सोल्युशन लिहू. सोल्युशन एक, स्लांट हाईट म्हणजेच काय, एल. स्लांट हाईटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. स्लांट हाईट आता जो सांगितला तो किंवा हा वाला वापरू शकता. एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आणि आर ची व्हॅल्यू आपण पाहिली वरती, आर ची व्हॅल्यू आहे 3, 3 चा स्क्वेअर प्लस एच म्हणजे किती होता 4, 4 चा पण स्क्वेअर. सॉल्व्ह करू याला. 3 चा स्क्वेअर झाला 9 आणि 4 चा स्क्वेअर झाला 16 आणि 16 आणि 9 झाला 25 आणि तोला जर स्क्वेअर रूट मधून बाहेर काढला तर तो झाला 5 सेंटीमीटर. म्हणजे स्लांट हाईट किती आली आपली 5 सेंटीमीटर. याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आधीच सांगितले फॉर्म्युले चेक करा, फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजे. हे काय, रेडियस घेतला, आर घेतला 3 आणि एच घेतला होता 4. बरोबर आहे, अशा पद्धतीने आपण त्याला यल काढला. आता यल किती काढला आपण 5 सेंटीमीटर. बरोबर आहे, मग याला फक्त खाली एकदा मांडू आपण की स्लांट हाईट ऑफ कोन इज 5 सेंटीमीटर. का पाहिजे, कारण या यल शिवाय आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही, आपल्या फॉर्म्युलाला यल पाहिजे. बर, आता नेक्स्ट 2 नंबरचा आकडा काय काढायचं आहे. आता आपल्याला शोधायचं आहे टोटल एरिया. टोटल एरिया म्हणजे त्या तिघांचा पण एरिया काढायचा. मग कोणाचा काढायचा, कर्व सरफेस एरिया काढायचा. कोणाचा, कर्व सरफेस एरिया ऑफ कोणाचा, हेमिस्फिअरचा. बरोबर आहे, प्लस खाली लिहितो प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आकृती डायग्राम आठवते ना, डायग्राम समोर ठेवा, सिलेंडर. आणि प्लस कुठला, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. या तिघांचेही कर्व सरफेस एरिया काढायचे, काहीच करायचं नाही वेगळं, आणि तिघांची ऍडिशन करून टाकायची बस. चला फॉर्म्युला लिहू आपण इथं. कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काय असतो, कर्व सरफेस ऑफ हेमिस्फिअर असतो 4 पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर. बरं, प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय असतो, तो असतो 2 पाय आर एच. बरोबर आहे, प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काय असतो, तो असतो पाय आर एल. आणि खास याच्यासाठीच आपण यल काढलेला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये यल ची व्हॅल्यू पुट करायची. बरं, चला आता 2 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर एच आणि पाय, तिघांमध्ये पण पाय दिसतोय बघा, तिघांमधला पाय आपण कॉमन काढू. आणि आतमध्ये काय राहील, आतमध्ये राहील 2 आर स्क्वेअर
प्लस 2RH प्लस पाय नाही, पाय तर कॉमन काढलाय ना, इथं पाय बाहेर आला RL. चला यांच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. ठीक आहे, पायला थोड्या वेळ तसंच ठेवू. इंटू 2 इंटू रेडियस किती आहे माहिती आहे, 3 आहे ना, बरोबर आहे, 3 आहे, सगळ्यांचा 3 आहे, 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू आर किती आहे, 3 आहे, इंटू एच कोणाची हाईट पाहिजे आपल्याला, इथं हाईट कोणाची पाहिजे, सिलेंडरचा फॉर्म्युला आहे, तर सिलेंडरची हाईट पाहिजे आपल्याला, तर सिलेंडरची हाईट 40 सेंटीमीटर होती आय थिंक. सिलेंडरची हाईट आपली 40 सेंटीमीटर होती, हाईट ऑफ सिलेंडर 40 सेंटीमीटर आहे. आणि हा ठीक आहे, चला हाईट ऑफ हा झाला 2 इंटू आर इंटू एच म्हणजे 40 प्लस आर किती आहे 3 आहे इंटू एल किती आत्ताच काढला होता, एल आपण किती काढला होता 5. आणि चला याला सॉल्व्ह करू आपण. पाय थोड्या वेळ असाच, त्याला लगेच 3.14 वगैरे नका लिहू. 3 चा स्क्वेअर 9, 9 दुने 18 प्लस यांचा गुणाकार करू, 3 दुने 6 आणि 6 चौक 24, 240 प्लस 5 3 15 आणि इज इक्वल टू पाय ॲज इट इज. यांची बेरीज करू, 15 आणि 18 झाले, 8 आणि 5 13, 33 झाले हे, आणि 240, 8 आणि 5 13 बरोबर 3 33 आणि 240, 3 4 3 7 273 273. आणि आता यांची बेरीज केली, आता पायची व्हॅल्यू ठरवू. जर 22/7 घेतला तर 7 ने याला भाग जातो का, तर चेक करू. 7 त्रिक 21, 6 राहिले, हो जातोय. मग पायची व्हॅल्यू मी 22/7 कन्सिडर करणार आणि इंटू 273, 7 ने भाग जातो 273 ला, मी 273 ला 7 ने भाग देणार आणि आमचा आन्सर येणार हा 22 आहे असा, गुणिले 7 ने भाग देऊ, 7 त्रिक 21, 6 राहिले आणि 7 9 63 आणि या दोघांचा याने याला भागलं, आन्सर आलं 39 आणि 39 इंटू 22 करून टाकू आपण, आपला आन्सर येऊन जाईल 22. 9 दुने 18, 3 दुने 6 आणि 7 0, 9 दुने 18, 3 दुने 6 आणि 7 बरोबर आहे. 8 7 7 14 आणि 15 हा झाला 858. 858 सेंटीमीटरचा स्क्वेअर. एरिया असेल तर सेंटीमीटरचा स्क्वेअर, व्हॉल्यूम असेल तर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, अशा पद्धतीने हे याचा आपला आन्सर आपण काढलेलं आहे. इझी आहे, अवघड क्वेश्चन नव्हता, सोपावाला क्वेश्चन होता. आपण काहीच केलं नाही, आपण टोटल एरिया काढण्यासाठी सगळ्यांचा कर्व सरफेस एरिया घेतला, हेमिस्फेअरचा पण घेतला, सिलेंडरचा पण घेतला, कोनचा पण घेतला, बरोबर आहे. मात्र कोनचा सरफेस एरिया घेताना फॉर्म्युला पाय आर एल येणार होता आणि एल ची व्हॅल्यू आपल्या जवळ नव्हती. एल म्हणजे स्लांट हाईट आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, आणि पुटअप केले व्हॅल्यू आणि मी आन्सर याचं काढलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हा वाला जो क्वेश्चन आहे तो सोडवलेला आहे. प्रश्न खूप जास्त सोपा आहे, अवघड काही नाहीये. फक्त तुम्हाला गिवन जर समजलं ना काय दिलेलं आहे आणि काय काढायचंय हे समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला ह्या दोन गोष्टी समजतील, गिवन आणि टू फाईन, त्यावेळी समजून जा तुम्हाला 50% एक्झाम्पल तुम्ही त्याच ठिकाणी सॉल्व्ह केलं. नेक्स्ट वाल्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. हा पण प्रश्न इझी आहे, समजून घेऊ फक्त आधी प्रश्न. एक फिगर दिलेली आहे इन द फिगर 7.12. हे काय इथं दिली खाली, अ सिलेंड्रिकल रॅपर ऑफ अ फ्लॅट टॅबलेट इज शोन, द रेडियस ऑफ टॅबलेट इज 7 mm अँड थिकनेस इज 5 mm. आपल्याला सांगितलंय की या रॅपर मध्ये काही टॅबलेट दिलेले आहेत. पहा इथं हे जे दिसतात का, हे टॅबलेट आहे, ठीक आहे, त्या टॅबलेट दिलेल्या आहेत आणि ह्या ज्या टॅबलेट आहेत ते सुद्धा जर नीट पाहिले तर हे सुद्धा सिलेंड्रिकल शेपचे आहेत बरं का, ठीक आहे, सिलेंड्रिकल शेपचे आहेत त्या सुद्धा. तर ह्या टॅबलेट दिलेल्या आहेत आणि त्यांची हाईट आणि विड्थ सांगितली, म्हणजे त्याचे रेडियस दिलाय, त्याचा रेडियस आणि त्याची थिकनेस पण दिलेली आहे एम एम मध्ये. 7 mm, 7 mm, 5 mm हे एम एम मध्ये दिलेले, ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. किती टॅबलेट या रॅपर मध्ये बसतील, हे वाले टॅबलेट किती बसतील या रॅप मध्ये, असा प्रश्न असेल तर सरळ सरळ दोघांचे व्हॉल्यूम काढायचे आणि छोट्या वाल्या व्हॉल्यूमने मोठ्या वाल्या व्हॉल्यूमला भागायचं. इथं छोटा वाला कोण आहे, सिलेंडरच आहे, फक्त तो टॅबलेट आहे, आणि मोठा वाला कोण आहे, रॅपर आहे, तो सुद्धा काय सिलेंडरच आहे.
म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरने रॅपरवाल्या, ठीक आहे, त्याला व्हॉल्यूम ऑफ तो जो टॅबलेट आहे ना त्या टॅबलेटचा व्हॉल्यूम काढायचा आणि त्याने त्याला भागायचं. म्हणजे थोडक्यात दोघांचं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, दोन्ही पण सिलेंडरच आहे, ठीक आहे, दोन्ही सिलेंडर आहेत, फक्त याच्यामध्ये रेडियस आणि हाईट चेंज होईल दोघांची. इथं भागाकार करायचा, भागाकार केला की तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलंय जेव्हा आपण गोष्टी किती बसतात किंवा काय याच्याबद्दल बोलतो तेव्हा आपण भागाकार करतो व्हॉल्यूमने, छोट्यावाल्या व्हॉल्यूमने मोठ्यावाल्या व्हॉल्यूमला भागतो. हा वाला तोच त्या टाईपचा क्वेश्चन आहे जो आपण नंबर ऑफ जग्स वाला पाहिला ना, ठीक आहे, माझ्यामध्ये चौथा का पाचवा, सॉरी 6वा क्वेश्चन पाहिला 6 नंबरचा. त्याच्यामध्ये पण काय केलं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरला व्हॉल्यूम ऑफ कोनने डिव्हाइड केलं, आपल्याला आन्सर मिळून गेलं. इथं सुद्धा सेम तोच टाईप आहे, मोठ्या व्हॉल्यूमला छोट्यावाल्या व्हॉल्यूमने बघायचे आणि हे दोन्ही पण शेप कोणते, सिलेंडरचे. ठीक आहे, मला वाटतंय तुम्हाला क्वेश्चन समजला की तुम्ही आन्सर याचं काढू शकता. चला याला सॉल्व्ह करू आपण. पण इथं जर नीट पाहिलं तुम्ही तर हे सेंटीमीटर मध्ये, हा सॉरी हा एमएम मध्येच आहे, हा एमएम मध्येच आहे, हा मात्र सेंटीमीटर मध्ये, बरोबर आहे, हा सेंटीमीटर मध्ये. मग या सेंटीमीटर वाल्याला एमएम मध्ये कन्वर्ट करू आपण. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 एमएम असतो, ठीक आहे, तर 10चा किती होईल, 100 एमएम होऊन जाईल. बस, ठीक आहे, तेवढं एक लक्षात राहू द्या. ठीक आहे, बर, चला याचं गिवन वगैरे लिहू आपण. गिवन, हा गिवन मध्ये काय, पहिल्यांदा सिलेंड्रिकल रॅपर बद्दल लिहू. हा जो सिलेंड्रिकल बाहेरचा मोठा रॅपर आहे ना त्याच्याबद्दल, त्याची हाईट लिहू. हाईट ऑफ रॅपर म्हणतो मी फक्त, हाईट ऑफ रॅपर, त्याला H1 ने डिनोट करतो. रॅपर, रॅपर H1 इज इक्वल टू किती, 10 सेंटीमीटर. आणि 10 सेंटीमीटर म्हणजेच किती, 100 mm, 100 mm, बरोबर. त्यानंतर दुसरा रेडियस ऑफ रॅपर, त्याचीच रेडियस रॅपरची, रेडियस ऑफ रॅपर म्हणजे R1 म्हणू आपण याला, किती आहे, 14 mm, 14 mm, बरं. त्यानंतर थर्ड, आता टॅबलेट बद्दल ना, टॅबलेटच आहे ना, हो टॅबलेट बद्दल. मग टॅबलेटची हाईट किती आहे सांगितली पहा, रेडियस दिलेली आहे, ठीक आहे, रेडियस दिली, मग मी म्हणतो रेडियस ऑफ टॅबलेट, त्याला आपण म्हणू R2, किती आहे, 7 mm, 7 mm, बरोबर आहे. हा, आणि चौथा थिकनेस, थिकनेसलाच हाईट म्हणतो आपण, ठीक आहे, थिकनेस ऑफ टॅबलेट, थिकनेस ऑफ टॅबलेट, आणि याला आपण H2 म्हणू, किती ती, 5 mm, 5 mm. बस, हे झालं एवढं सगळं. R1 H1 R2 H2 म्हणजे RH RH दोघांचे वेगवेगळे, बरोबर आहे. आता आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला सरळ दोघांचा व्हॉल्यूम घ्यायचा, मोठ्याचा व्हॉल्यूम मोठ्यावाल्या व्हॉल्यूमला छोट्यावाल्या व्हॉल्यूमने भागायचं, आपला आन्सर निघून जाईल. आणि दोन्ही पण सिलेंडर असल्यामुळं दोघांचा फॉर्म्युला पण एकच असेल. चला मग खाली येऊ. गिवन, गिवन झाल्यानंतर डायरेक्ट सोल्युशन लिहू आपण. सोल्युशन, हा सोल्युशन, मला काय काढायचंय, मला काढायचं आहे नंबर ऑफ टॅबलेट्स, नंबर ऑफ टॅबलेट्स, बरोबर ना, नंबर ऑफ टॅबलेट्स काढायचे. कसे काढणार मी नंबर ऑफ टॅबलेट्स, हा व्हॉल्यूम ऑफ रॅपरला, व्हॉल्यूम ऑफ रॅपरला मोठा आहे ना तो, व्हॉल्यूम ऑफ रॅपरला मी व्हॉल्यूम ऑफ टॅबलेटने डिवाइड करेल, व्हॉल्यूम ऑफ टॅबलेटने डिवाइड करेल, ठीक आहे. बस आता यांचे फॉर्म्युले लिहावे लागतील. व्हॉल्यूम ऑफ रॅपर काय आहे, सिलेंडरचे दोन्ही पण, मग त्याचा व्हॉल्यूम असतो πr²h, पण मात्र इथं आर दोन्हीकडे पण येईल, कारण खाली पण व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट आहे ना, तो पण सिलेंडर असल्यामुळे तो पण येईल πr²h. परंतु इथं आर ज्या व्हॅल्यू आहेत त्या वेगळ्या आहेत. आपण टॅबलेट साठी 2 कन्सिडर केलेलं, तर H2R2, आणि रॅपर साठी 1 कन्सिडर केलेलं, म्हणून बस एक छोटासा बदल आहे, याच्यामध्ये बदल नाहीये, तो पुट करावा लागेल. नाही तर पायला पाय कॅन्सल, कारण पायची व्हॅल्यू सेम असेल.
बरं चला, हा किमती टाकू आता. R1 H1 शोधावं लागेल वरती पुन्हा. R1 आणि H1 किती आहे? R1 आहे 14 आणि H1 आहे 100. R1 आहे 14, R1 आहे 14 त्याचा स्क्वेअर इंटू H1 किती आहे 100 अपॉन, आता R2 आणि H2 पण पाहावं लागेल. R2 आणि H2, R2 किती आहे 7 आणि 5, 7 चा स्क्वेअर इंटू 5. बस याला सॉल्व्ह करू आपण, आपला आन्सर निघून जाईल. 14 चा स्क्वेअर म्हणजे 14 इंटू 14 इंटू 100 आणि डिवायडेड बाय 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7 आणि इंटू किती 5. चला याला लहान करू आपण. 7 एके 7, 7 दुने 14, 7 एके 7, 7 दुने 14, 5 एके 5, 5 दुने 10, 5 शून्य 0. खालचे सगळे कॅन्सल, कोण कोण राहिले वरती? 2 गुणिले 2 गुणिले 20. ठीक आहे, बघा मग 20 दुने 40 आणि 40 दुने 80. नंबर ऑफ टॅबलेट्स किती बसतील? 80. 80 टॅबलेट्स बसतील. मला वाटतं समजलेलं आहे. फक्त आता खाली एवढं लिहायचं. इझी क्वेश्चन आहे, अवघड नाहीये. आपण लिहू नंबर ऑफ टॅबलेट्स, number of tablets, number of tablets is 80. number of tablets is 80. बरोबर, 80 टॅबलेट आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सिंपल आहे, अवघड नाहीये. सोप्या गोष्टीला अवघडात टाकू नका. पुन्हा सांगतोय तुम्हाला, अशा पद्धतीचे प्रश्न सोपे असतात, पण ते मोठे मोठे प्रश्न पाहिजे सोय असते. एवढे मोठा क्वेश्चन आहे आणि सुटल का वगैरे वगैरे. ऍक्च्युअल मध्ये इझी आहे. प्रॅक्टिस महत्वाची आहे. ठीक आहे, तर आपण हे 3 क्वेश्चन पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट 3 क्वेश्चन डिस्कस करणार आहे, जे की 7.1 चे लास्ट 3 क्वेश्चन्स असतील. ओके, धन्यवाद.